मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, म्हणजे माझ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच कळेल। मित्रांनो, माझं नाव सचिन आहे आणि हा अनुभव मला काही वर्षापूर्वी आला आहे। तेव्हा माझं इंजिनिअरिंगचं कॉलेज चालू होतं आणि म्हणून आम्ही सर्व एकमेकांच्या नेहमी संपर्कात असायचो। ज्या दिवशी कॉलेजला सुट्टी असायची त्या दिवशी हमखास आम्ही बाहेर संध्याकाळी एकमेकांना भेटायला यायचो आणि काही गप्पा गोष्टी करत आमचा वेळ घालवायचो। कारण सतत अभ्यासात असल्यामुळे वेळ मिळत नव्हता, पण जेव्हा सुट्टी असायची तेव्हा मात्र अभ्यास वगैरे विसरून बाहेर मौज मजा करायला जायचो। एका दिवशी आमच्याच कॉलेजच्या काही मुलांनी व मुलींनी महाबळेश्वरला जायला ट्रिप काढली, पण त्यांचं आणि आमचं 36चा आकडा होता, म्हणून जास्त तर त्यांचं आणि आमचं पटत नव्हतं। म्हणून आम्ही निर्णय घेतला होता की आपणही सगळे मिळून आपली ट्रिप घेऊन जाऊया। आमचे विचार तेव्हा थोडे लहानच होते, म्हणून त्यांनी केलं म्हणून तेच आम्हीही करायचो। आम्ही सर्वांनी निर्णय घेतला होता, येणाऱ्या रविवारला आपण सर्व ट्रिप घेऊन जाऊया। आम्ही बरेच मुलं मुली होतो, साधारण 5 मुली आणि आम्ही 4 मुलं, असे पूर्ण 9 जण होतो। म्हणून आम्ही एक गाडी भाड्यानेच सांगितली होती। पुणे ते महाबळेश्वर साधारण 3 ते 4 तासाचा रस्ता होता, म्हणून आम्ही पुण्यावरून दुपारी 3 वाजता निघालो। सर्वच मस्त काही इकडल्या तिकडल्या गप्पा करत टाइमपास करत होते। जास्त तर त्या आमच्या कॉलेजच्या विरुद्ध ग्रुपच्या गप्पा आम्ही करत होतो। असाच आमचा प्रवास कुठं निघून गेला आम्हाला कळालाही नाही आणि आम्ही महाबळेश्वरला येऊन पोहोचलो। आम्ही साधारण संध्याकाळी 6 ते 6:30ला महाबळेश्वरला पोहोचलो। खूप सारे पर्यटक आम्हाला दिसत होते, सर्वच त्या निसर्गाची मज्जा घेत होते। हिरवीगार झाडे झुडपे डोळ्यांना मोह घालत होते, असा मस्त नजारा होता। आम्ही सर्वच इकडं तिकडं फिरू लागलो। आम्ही आमच्या डोळ्यांनी तो निसर्ग निहाळत होतो। जसा जसा वेळ जात होता तसा तसा अंधारही पडत होता, म्हणून ते झाडे झुडपेही आता जणू झोपी जात होते। म्हणून आम्हीही तिथं फिरून फिरून दमलो होतो, म्हणून आम्ही आता घराच्या रस्त्याला निघालो। सकाळपासून मी काही खाल्लेलंही नव्हतं, म्हणून मलाही चांगलीच भूक लागली होती। म्हणून मी सर्वांना एकदा विचारले, अरे जेवण करायला कुठं थांबूया का? मला जाम भूक लागली यार। आता सर्वांचा माझ्या बोलण्याला होकारही आला, म्हणून मी आमच्या गाडीच्या ड्रायव्हरला म्हणालो, अहो काका, तुमच्या एखाद्या ओळखीच्या हॉटेलवर जेवण करायला आपली गाडी थांबवा, म्हणजे तुमच्या ओळखीने मला जेवणाचे बिल कमी द्यावं लागेल। तसे ते काका सतत पुणे ते महाबळेश्वर ट्रिप घेऊन यायचे, म्हणून त्यांची चांगलीच ओळखी या रस्त्याने होती। त्या काकांनी काहीच लांब आल्यानंतर आमची गाडी एका छोट्याशा हॉटेलजवळ थांबवली। हॉटेल खूप छोटी होती, पण जेवण खूप छान होतं तिथं। आता आम्हाला त्या हॉटेलमध्ये जेवण करता करताच रात्रीचे 10 वाजले। आता मस्तपैकी जेवण झाल्यानंतर आम्ही सर्व आमच्या गाडीत जाऊन बसलो आणि आमच्या पुढच्या प्रवासाला निघालो। आता आम्ही काही समोर आलो तर अचानकच आमची गाडी जागेवरच बंद पडली। आम्ही त्या काकांना विचारू लागलो, काका काय झालं आता गाडीला, का अचानक बंद पडली? तर ते काका म्हणाले, अरे काही बिघाड झाला असेल म्हणून गाडी बंद पडली असेल कदाचित। म्हणून आता आम्ही सर्वच आमच्या गाडीच्या बाहेर निघालो आणि आमच्या गाडीचे ते ड्रायव्हर काकाही आता गाडीच्या बाहेर आले आणि ते प्रयत्न करू लागले आमची गाडी चालू करण्याचा। ते काका त्या मोबाईलच्या बॅटरीच्या प्रकाशात गाडीत काही बिघाड झाला आहे का बघू लागले। माझे काही मित्रही त्या काकांना मदत करू लागत होते। आजूबाजूला एखादे गॅरेजही नव्हते। त्या काकांनी खूप प्रयत्न केला ते बंद पडलेली आमची गाडी चालू करण्याचा, पण त्या काकांचा प्रयत्न पूर्ण असफल राहिला। आता रात्रही खूप झाल्यामुळे या रस्त्याने जास्त तर वाहनांची ये-जाही दिसत नव्हती। त्यातच ते काका आम्हाला सांगू लागले, पोरांनो, समोर काही अंतरावर एक गॅरेज आहे, मी एखाद्या वाहनाला लिफ्ट देऊन समोर त्या गॅरेजवर जातो। तशी त्या गॅरेजच्या मेकॅनिकची आणि माझी चांगली ओळखही आहे, मी त्याला जाऊन घेऊन येतो, तोपर्यंत तुम्ही इथंच थांबा। आम्ही त्या काकांचं एवढं बोलणं ऐकल्यावर त्या काकांना लगेच हो म्हणालो
आता आम्ही सर्वच त्या हायवेने एखादं वाहन येत आहे का बघू लागलो, पण त्या सुनसान हायवेने एकही वाहन आम्हाला येताना दिसत नव्हते. तिथं सतत उभं राहून राहून खूप कंटाळा आला होता आम्हाला. त्यातच दूरवर काही लाईटाचा प्रकाश चमकताना आम्हाला दिसू लागला आणि त्या दूरवरच चमकणाऱ्या लाईटाच्या प्रकाशावरून असं वाटत होतं ते चांगलेच मोठे वाहन आहे, जणू एखादा मोठा ट्रक असेल. आता तो लाईटाचा चमकणारा प्रकाशही आणि त्यातच काही आवाजही आमच्या कानी ऐकू येऊ लागला. ते वाहन जवळ आल्यानंतर कळाले तो एक भला मोठा ट्रक आहे. आता आम्ही सर्वच काही तो मोबाईलचा टॉर्च दाखवत आणि हाताने इशारे दाखवत त्या ट्रकला थांबवण्याचा प्रयत्न करू लागलो. तसा तो ट्रक आमच्या जवळ येऊन थांबला. ते ड्रायव्हर काका लगेच त्या ट्रकवाल्याजवळ गेले आणि त्याला सर्व प्रकार सांगितला. तसा त्या ट्रकवाल्याने त्याच्या ट्रकचा तो ड्रायव्हरजवळील दरवाजा उघडला आणि त्या आमच्या गाडीच्या ड्रायव्हर काकांना त्याच्या ट्रकमध्ये बसून घेतले आणि तो ट्रक काही वेळातच तिथून निघून गेला. आता त्या सुमसाम हायवेवर आम्ही 9 मुलं मुली आणि ते बंद पडलेली आमची गाडी ते तेवढंच आम्हाला दिसत होतं. आता रात्रही खूप झाली होती, त्यामुळे आम्ही सर्वच एकदा आपापल्या घरी फोन करून कळवून दिले की आमच्या गाडीमध्ये काही बिघाड झाल्यामुळे आम्हाला घरी येण्यास उशीर झालाय. आता हे सर्व आटपल्यानंतर आम्ही तिथंच त्या हायवेला बसून काही महाबळेश्वरच्या निसर्गाच्या गप्पा करू लागलो. पण त्यातच आमच्या ग्रुपमधील काजल आणि पूनम त्यांच्या काही गप्पा गोष्टी करत त्या रस्त्याने त्यांच्या मोबाईलचा टॉर्च चमकवत समोर जाऊ लागल्या. आता त्या खूप लांब गेल्या होत्या. आम्हा सर्वांना त्यांचा तो बॅटरीचा टॉर्च दिसतही नव्हता. म्हणून आमचाच एक मित्र म्हणाला, अरे त्यांना फोन कर, एवढ्या रात्री शहाण्या. आपल्याला सर्वांना सोडून शहाणपणा करत समोर गेल्या. मी आता त्यांना फोन करणारच. त्यातच पूनमचा जोरात किंचळण्याचा आवाज आमच्या कानी आला. आम्ही सर्वच काही आमच्या मोबाईलच्या बॅटरीचा टॉर्च चमकवत या रस्त्याने पळत गेलो जिकडे पूनम आणि काजल गेली होती. आम्ही लगेच तिथं गेलो. तिथं पूनम उभी होती आणि खूप घाबरलेल्या अवस्थेत होती, जणू तिने काहीतरी बघितले. पूनमला आम्ही लगेच विचारले, काय झालं तुला एवढं ओरडायला आणि काजल कुठं आहे? तर पूनम तिचा श्वास फुलवत सांगू लागली, मी आणि काजल इथं गप्पा करत आलो होतो. इथं या भल्या मोठ्या दगडावर एक आजी बसलेली होती. आम्ही तिला बघून थोडं घाबरलोच, पण ती आजी लगेच म्हणाली, मला दिसत नाही, मला माझ्या घरी सोडून देता का? माझं घर इथंच काही लांब आहे, मी या अंधारात इकडं आली आहे. आम्ही दोघीही त्या आजीचं असं बोलणं ऐकून खूप भावूक झालो आणि त्या आजीजवळ गेलो आणि काजलने त्या आजीचा हात पकडला आणि आम्ही दोघी त्या आजीला घेऊन त्या टेकडीच्या रस्त्याने जाऊ लागलो आणि त्या आजीच्या घराचा लाईटाचा प्रकाश कुठं दिसत आहे का बघू लागलो. पण त्यातच त्या आजी जोरजोरात हसू लागली, किंचाळू लागली आणि तिने लगेचच काजलच्या हाताला चावा घेतला. मी हा सर्व प्रकार बघत होती आणि ओरडत होती, म्हणून मी ओरडतच इकडे पळत आली. पण काजलला त्या म्हातारीने कुठं नेले हे मला माहीत नाही. हे सर्व पूनमचं बोलणं ऐकल्यानंतर आम्ही सर्व त्या पायवाटेने शोधाशोध करू लागलो, ज्या पायवाटेने काजल त्या म्हातारीसोबत गेली होती. त्या काळ्याकुट्ट अंधारात काजल नेमकी कुठं गेली आहे काही कळतही नव्हतं. खूप शोधाशोध केल्यानंतर काजल एका मोठ्या झाडाझुडपात बेशुद्ध अवस्थेत पडलेली होती. आम्ही आता काजलला उठवण्याचा प्रयत्न करू लागलो. खूप प्रयत्न केल्यानंतर काजललाही जाग आली, पण तिला काहीच भान नव्हते ते इथं कशी काय आली आहे. आम्ही आता काजलला घेऊन आमच्या गाडीजवळ सर्वजण आलो आणि काजलला तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार सांगितला. तिलाही आश्चर्यच वाटले. तितक्यातच ते काकाही मेकॅनिकलला घेऊन आले आणि आमची गाडीही चालू झाली आणि आम्ही तिथून आमच्या घराच्या दिशेने प्रवास करू लागलो. प्रवास करत असताना हा सर्व प्रकार आम्ही त्या काकांनाही सांगितला. तर ते काका म्हणाले, काजल थोडक्यात वाचलीस बाळा तू. हे म्हातारी एक भुताटकी होती जी रात्री अपरात्री काही पर्यटकांना त्रास देते आणि आम्ही त्या दिवशी रात्री सुखरूप आमच्या घरी पोहोचलो. मित्रांनो, या कथेवरून एक मात्र नक्की शिकायला मिळते, कधीकधी आपलाच शहाणपणा आपल्याच जीवावर वेधू शकतो.